महत्त्वाची कल्याणी नगर परिसरातील बॉलर पबला पुणे पोलीस आयुक्तांनी एक पत्र पाठवलं आहे। पबचा परवाना रद्द का करू नये पोलीस आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। पोलिसांकडून अनेकदा आवाज मर्यादित ठेवण्याबाबत या पबला नोटीस पाठवण्यात आली आहे। पबच्या व्यवस्थापनाकडून सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे। पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात असा सवाल पोलिसांनी केलेला आहे। बॉलर पबला पुणे पोलीस आयुक्तांनी एक पत्र पाठवलेलं आहे आणि योगेश बोरसे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। योगेश, आपण बघतोय पबला पोलीस आयुक्तांकडून एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे, वेगवेगळे विषय त्यात मांडण्यात आले। निश्चित सुमित, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जे पत्र ज्या पबला दिलेलं आहे ते पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरातला हेच ते बॉलर पब आहे। ज्या बॉलर पबला पुणे पोलीस आयुक्तांकडून पत्र देण्यात आलेलं आहे आणि या पबकडून जे काही नियमांचं उल्लंघन केलं जात आहे, सातत्याने या पबच्या संदर्भातल्या स्थानिकांकडून तक्रारी येत आहेत, त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळेच हे पत्र आता पुणे पोलीस आयुक्तांकडून देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे या पबमध्ये होणारी गर्दी आणि एकूणच ज्या पद्धतीने आवाजाची जी मर्यादा आहे त्यामुळे या परिसरामध्ये कुणीही दहशतवादी येऊन बॉम्बस्फोट घडू शकतं अशा पद्धतीची भीती या पत्रामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यासोबतच कारणे दाखवा नोटीस सुद्धा या पबला बजावण्यात आलेली आहे आणि यापूर्वी सुद्धा अनेक वेळा पुणे पोलीस आयुक्तांकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। या नोटिसांकडे या पबच्या व्यवस्थापनाने दुर्लक्ष केलेलं आहे, त्यामुळे या पबचा परवाना रद्द का करू नये अशा पद्धतीची विचारणा सुद्धा या कारणे दाखवा नोटिसीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मात्र पुणे पोलीस आयुक्तांनी जी काही भीती अर्थात व्यक्त केलेली आहे, बॉम्बस्फोट होऊ शकतो या भीतीमुळे आणि या पत्रामुळे सध्या पुणे शहरात जोरदार अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण पुण्यातला गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि या गणेश उत्सवाच्या काळामध्ये अशा पद्धतीचं पुणे पोलीस आयुक्तांचं पत्र निश्चितच एकूण भीतीचं वातावरण खरं तर या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरातला हा नामांकित असा पब आहे आणि या पबमध्ये शहरातील मोठ्या प्रमाणात तरुणाई या ठिकाणी येत असते आणि ज्या पद्धतीने या पबच्या माध्यमातून जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो, ज्यामुळे नियमांचं उल्लंघन या पबच्या माध्यमातून केले जात आहे। कोरेगाव परिसरातून आणि एकूणच शहरातून मोठ्या संख्येने तरुणाई या ठिकाणी येत असते। काही दिवसांपूर्वी जो गर्दी मोठ्या प्रमाणावर असल्या म्हणूनच हे आयुक्तांनी पत्र दिले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।